ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात शिव भक्तीचा माझा मार्ग, म्हणजेच माझा प्रवास. तर हे माझं आत्मकथन तुम्ही बरेच दिवस झालं ऐकत आहात. त्याला चांगला प्रतिसाद देताय, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. तर मंडळी, आपण मागील भागामध्ये ऐकलं की ओंकारेश्वरची स्थापना, म्हणजे ओंकारेश्वर नावानं लिंग स्थापना केली. त्याला अनेक अडचणी आल्या. जागेचं आलं. मग त्या विद्याताई पवारनी आपल्याला सहकार्य केलं, त्यांनी नोंदणी वगैरे अशा गोष्टी करून दिल्या. आणि समजा मला एक सुरू झालं एक दररोजचं नित्यक्रम. सकाळी उठणे, घरातली देवपूजा करणे, त्या लिंगाची पूजा करणे, शेजारी जवळच असल्यामुळं हे माझं नेहमीच चालू झालं. संध्याकाळी समजा ग्रंथ वाचन करणे इतर मुलांना घेऊन, हे झालं सकाळ संध्याकाळचं. आणि मधल्या काळामध्ये आता मी पूर्वी काय करत होतो तुम्हाला सांगितलंय की मी शाळेमध्ये शिकवत असे, म्हणजे गुरुजींना सहकार्य करत असे. पण आता थोडाफार मी मोठाही झालो होतो. आणि आता गुरुजींना पण सहकारी दुसरे लाभले होते, कुठले शिक्षक आले होते दुसरे नवीन. आणि आता ज्या शाळेमध्ये ज्या ठिकाणी मी लिंग स्थापन केलं तिथली शाळा उठून आता माळावर गेली होती. तिथे ते गुरुजी तिकडून जाणं येणं त्यांचं, आता माझा संपर्क थोडा कमी झाला होता. म्हणजे आता शिकवणं, कारण त्यांना सहकारी भेटले होते आणि मी मोठा झालो, मला पण दुसरे आता कामं लागू लागले, घरगुती घरातल्या काही अडचणी होत्या. कधी कधी वाटायचं आपण घरी पण लक्ष द्यायला पाहिजे. पुन्हा नंतर गुरुजीने मला ते 10वीला पण टाकलं होतं. ते अभ्यास होता मला. त्यांनी केजला 10वीला प्रवेश दिला होता जिल्हा परिषदला, ते पण अभ्यास होता. मग कधी मध्ये विचारायचं, कारण ते आता 10वीचं शिक्षण मला असंच घ्यावं लागत होतं. त्यांच्याकडून कधी मध्ये विचारून काही, अगर मी स्वतःचा अभ्यास करायचा. आणि त्याबरोबर हे पण होतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे माझे वडील काही आजारी असायचे सतत. त्याच्यामध्ये म्हणजे खूप कष्ट केलेलं होतं त्यांनी. येऊन जाऊन लहानपणापासून वयाच्या 13-14व्या वर्षापासून ते कामात गुंतलेले, कारण त्यांची परिस्थिती चांगली नव्हती असं म्हणत असत ते. त्याच्यामुळे ते सतत मशीनवर होते, त्यांचे पाय बी पुरत नव्हते, तेव्हापासून ती मशीनचं काम करत होते. त्यांनी त्याच्यामध्ये कष्ट, मग ते त्यांच्यामुळे त्यांचं शरीर म्हणजे असं जरा अशक्त होतं आणि असे होते नरपडे. आणि ते काम करायचे, ते काय त्यांचं नाही. आपल्याला समजा प्रेम हा विषय, अगर ते त्यांच्या आवडीचा माणूस नाही मी, हा विषय वेगळा असतं. पण कुठेतरी असतं त्यांना मुलाविषयी कुठेतरी असतंच ना, तळमळ असतेच ना. तसं निवळ म्हणता येत नाही. पण लोकांच्या दृष्टीने तुलना केली तर मला भेटत नव्हतं. त्यावेळेस दुःख व्हायचं मला. म्हणजे इतराचे आईवडील कसे त्यांना करतात तसं मला करत नाहीत. याच्यामुळं कुठंतरी मन माझं खात होतं. पण मला अजून कीव यायची, दया यायची की वडील एवढं काम करतात, कारण वडिलांवर आता म्हणजे जास्त भार पडला होता त्यांचा कामाचा. कारण काय होतं, ती जी एकत्र कुटुंब फुटलेलं होतं, ज्याचे त्याचे मार्गी लागले होते. आई शेतात, आपल्या घरच्या शेतामध्ये जायची, सकाळीच ते आपल्या थापायची भाकरी की जायची निघून. तिला काय घरी करमत नव्हतं. वडील एकटेच आपलं जसं येईल तसं शिवणकाम करायचे, झोपायचे, थोडंसं आराम करायचे, कारण त्यांना कुठला तरी आजार होता. ते थकायचे. मग मला कधीतरी समजा घरी आलो तर मला कुठतरी दया यायची, की मग मी थोडंफार कधी मध्ये मदत करू लागत होतो. लहानपणी पण मी दुकान सारविणं, मशीन पुसणं ह्या गोष्टी करत होतो. आणि काचबटणं, म्हणजे काचे बटणं, आता समजा मशीन येतात बटणं बसवायच्या वगैरे लोकांकडे, पण आता त्या काळात हातानेच बटणं बसवणं, ते काजे वगैरे असे करणं हा प्रकार असायचा. तर त्यावेळेस मी मदत करू लागत होतो. मी लहान होतो तरी मी मदत करू लागत होतो. मला लहानपणापासून टिपा मारायला वडिलांनी शिकवल्या होत्या अशा, म्हणजे ती लावून द्यायची, कारण त्यांना ते कठीण दोन्ही कामं होत नसे. मग मीच असायचो, कारण मोठा भाऊ हा शिकतच होता बाहेर. आणि कधी आला कवा 10-15 महिना 15 असेल, तो काही घरी टिकत नव्हता, कारण त्याला मैत्री लय जास्त होती. कारण आले की ते बाहेरच्या पोरायतच असायचं, ते घरचं त्याचं म्हणजे टेकणंच नव्हतं. बाहेर बी खाणं पिणं बी असायचं. आम्ही लाडाला भावाकडे बोलायला गेलो तर त्याला राग यायचा, कारण त्याचे मित्र ही त्यांना जमत नव्हतं मी.
त्याच्यामुळं घरी भावाचं बी काही जास्त येणं नव्हतं. भाऊ काही एवढं काही मदत करत लागत नव्हता वडिलाला. हं? आणि बहीण तर काय लहान होती, ती पण शाळेत जात होती. ऐकतेच आहे तिचं. आता मला ते कधी मध्ये समजा वडिलाचं काम बघितलं की मला कसं तरी वाटायचं की आपण मदत, भाऊ तिकडे जातो, हे जिकडे तिकडे कामाला आहेत, वडील एकट्यावरच घर चालायला आता. म्हणजे वडिलाची जी काय असेल 10-5 रुपये मिळवायचे त्याच्यातूनच घराचं चालायचं, शेतीतलं काही उत्पन्न नव्हतं. मग काहीतरी वडिलाला मदत करू लागावी या उद्देशानं मी थोडेफार मदत मी करू का ग, ते म्हणायचे पोरा एवढं शिवू लाग बरं, हे असं टिपा मार बरं. मग मला काही त्यातलं जास्त ज्ञान नव्हतं, पण टिप मारलं की हे असे सरळ मग ती करून राहायचं. बनेली कुठं अंडरवेअर पॅन्ट, हे जे असे होतं साधे सिंपल, कुठं ब्लाऊज वगैरे असायची, तर जी जेवढं जमतं तेवढं मी शिवून काढत असं. पण दिवसा मला काही जमत नव्हतं, कारण दिवसा माझ्या मागं बरेच लोड होते. कुठले सकाळचं मग बाहेर फिरणं, अगं कुठं तरी जाणं, काहीतरी असायचं. आणि संध्याकाळी आल्यानंतर मी आपलं काम करतं, मी त्यांना विचारून घ्यायचं की बाबा काय काय करायचं, तर ते सांगून ठेवायचे मला की हे कर हे कर. मग आपलं ते नाईट न करायचं मी ते काम. हं? रात्रीच्या वेळी शिवणकाम करायचं, म्हणजे त्यांना मदत करू लागायची. अशा पद्धतीनं चाललं होतं. मला काही दिशा सापडली नव्हती. आता बऱ्याच जणाला वाटायचं की आता मोठा भाऊ शिकायला शिकलाय, नोकरी बिकरी काही करेल, त्याचं चांगलं होईल. आणि ह्याचं काय आहे म्हणले, ह्याचं कुठलीच दिशा नाही याला. एकतर हे देवदेवातलं अगर हे असलं देवाचा नाटकं करणं कुठं काही, म्हणजे ह्याला काही कुठलंच नाही. म्हणून त्याचे काही लोकांची बघण्याची दृष्टी जरा माझ्याकडे वेगळी होती. हं? कुणी टिंगल टवाळींना म्हणायचं, कारण मी अशा पद्धतीनं मी ही पण लावत होतो. विभूती नव्हती त्यावेळेस, ती चंदन लावायचं. हं? तर ते टिंगल उडवायचे, काय मठफिट स्थापन करायचं काय किंवा पोराला सारखं ते विभूती आपलं ही लावतो, चंदनच उडीत आहे आडवा पट्टा. हं? आता ही आडवा पट्टा याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. हं? आता ही आडवा पट्टा म्हणजे शिवाचा, मला नव्हतं माहिती हे. हे काय झालं, ज्यावेळेस गावामध्ये रामायण बसवलं होतं त्यावेळेस रामाचं ते विष्णूचं जे आहे गंध, तो असा उभा आहे, असा उभा. हं? हं? आणि मी पोरायच्या नादामुळे तो तसा गंध लावला होता, लावायचं पोरायचं बघून. एकदा तो गंध लावलेला पाहिला, चंदनाचा असा उभा असा पट्टा, आणि ते माझ्या चुलत्याने पाहिलं. जे आपण जे जाणते होते त्या चुलत्याने, दादा म्हणत असो, त्या दादाने पाहिलं आणि मला बोलून घेतलं. म्हणले हे कुणी लावलं असं उभा पण? म्हणलं मीच लावला. म्हणलं कसं काय लावलं तू? म्हणलं कसं काय, पोरं लावतात म्हणून लावला. रामायणाला ऐकून पोरं सगळेजण उभाच असं गंध लावतात. म्हणले उभा गंध नाही लावायचा तू. म्हणलं का? ही गंध म्हणले हा विष्णूचा गंध आहे म्हणले. बर, रामाचा गंध आहे. आता ते स्वतःच रामायण वाचत होते. बरं, मग म्हणले आपला गंध म्हणजे आपण चंदन हे आडवं लावायचं. म्हणलं का? तर तू शिवभक्त आहेस, म्हणजे शिव तुझं नाव काय आहे? म्हणलं माझं नाव संगमेश्वर. हां, संगमेश्वर. संगमेश्वर म्हणजे महादेवाचं नाव आहे. मग महादेवाचं भस्म कसं आहे? म्हणलं आडवा आहे असं. मग आडवा भस्म लावायचा, म्हणजे विभूती लाव, गंध लाव, पण आडवा लावायचा, तू उभा लावायचा नाही. हे मिळालं. हे असं असे गंध वगैरे मी लावून मला लाज वाटत नव्हती, काय नव्हती तसं काही, म्हणजे लहानपणापासून लावत होतो. गळ्यामध्ये रुद्राक्ष असायचा. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना माझ्याबद्दल शंका यायची. म्हणजे काही काही टिंगलीनं म्हणा, कसे म्हणू, ते बोलायचे लोक, ही काही पोरग काही करणार नाही पुढे, पण ही मठफिट काहीतरी करेल म्हणले. मठाचं अगर ह्याला मठावर तरी सोडून द्यायला पाहिजे म्हणले. हां, कारण हे असं गंध लावतो, गोसा्यासारखाच राहतो, असं तसं. आणि केसाची स्टाईल म्हणजे केस राखायची मला लई सो. केस मला कटिंग करू दे वाटत नाही. एकदा मला कटिंग करण्यासाठी घरचे केस खूप वाढलेले, तर आंघोळी करायचे, पोहवायचं, त्याच्यामध्ये वा झाल्या, म्हणून घरच्यांनी लय मारलं होतं मला. आई म्हणले असं ही चप्पी करून टाकायची म्हणली. तर चप्पी नाही मला करायची म्हणून मी पळून गेलो. तर ती आईनं असं पळून चालताना महागून फुकारी मारेल. फुकारी म्हणजे इतकं एक पाईप असतो, लोखंडी पाईप होता आमच्याकडे, ती चुली फुकायचं.
ती फेकून मारला होता, पण ती गनिमत ती लागला नाही माझ्या पायावर. पण ती फुकारी घेतली लोखंडाची आणि घेऊन तशीच घेऊन पळालो. हं. मग घेऊन टाकली उसामध्ये. ते शेजारी, गावाच्या शेजारी एक किसनात आबा म्हणून त्यांचं शेत होतं, त्यांच्या शेतामध्ये जाऊन टाकली मी, पुन्हा मारून ये म्हणून. हं. तर अशा गमती जमती होत्या. आणि हे चाललं होतं. आता हे मागचं कधी मध्ये आठवतं मला. तर गंधाचं झालं, मग घरी वडील काम करायचे. मला ते वाटायचं की आपण मी मदत करून करत राहायला लागलो. पण माझं मन उदास व्हायचे. आता ते उदास मन काय व्हायचं की कधी कधी वाटायचं इतर पोरांचं कसं आहे, माझं कसं आहे. आता देवदेव करायचं तर काही जण मग असं बोलत बोलत म्हणजे देवदेवानं कुठं पोट भरत असतंय का? हं? ह्याला कुठलं तरी काहीतरी काम करावं लागेल, काहीतरी करावं लागतंय. म्हणजे असे काही बोलण्यातून म्हणजे माझी टिंगल टवाळी उडवायची. कारण मी कुठल्याच कामात नसतो ना मी नेमका. जर शिवणकाम बी करायचं नाही, भरीत फिरतो बी, शाळात बी जातोय. मग कधी कधी काही लोक बोलले की माझं मन उदास व्हायचं. आणि मग मी घरी थांबत नसतं. मी आता जिथं मंदिर आहे आपलं, आता जे आहे मंदिर, जे आपलं प्रायव्हेट, तिथं जाऊन म्हणजे त्यावेळेस मंदिर वगैरे काही नव्हतं, शेत होतं. विहीर थांबलेली तिथं. मग तिथं एक असं झाड झुडपं आपलं बसायचं तिथं, उगत येड्यावानी आपलं विचार करीत काय करावं काय नाही, काय करावं. मग मग नाही तर मग ते रेडिओ बरोबर घेऊन जायचं, रेडिओवर आपलं गाणे बिणे ऐकायचं, काय करायचं. मला रेडिओ ऐकायची खूप सवय होती. आणि त्याच्यामुळं मी आपलं तिकडे रमत जायचं. माझा टाईम झाला की आपलं जायचं, एकट्यानंच बसायचं. मग पुस्तकं बी बरोबर घेऊन जायचे. आणि त्या काळामध्ये मी एवढे पुस्तकं वाचलेत. हं? खूप पुस्तकं वाचले, खूप. म्हणजे धार्मिक ग्रंथच म्हणून नाही, तर इतर ग्रंथही वाचले. इतर धर्माचे ग्रंथ वाचले मी. बायबल वाचलं, कुराण वाचलं. हं? त्यांचे काही धर्म ग्रंथ असतात बायबलच्या, म्हणजे ख्रिश्चन मंडळींचे, त्यांचे ग्रंथ वाचले मी. आणि इतरही साहित्य वाचत होतो, कविता वाचत होतो. म्हणजे असं काही नाही, कुठलंच साहित्य असं ठेवलं नाही की मी हे नाही. पु ल देशपांड्यांचे समजा आहेत काही, मी कसं झालो, आत्रे आहेत, म्हणजे त्यांचे बऱ्याचशा गोष्टी असं म्हणजे वाचनात मला आवडायच्या ते. कारण मला कुठेतरी मन उदास झालं की मी वाचन करत बसायचं. हं? त्याच्यामुळे त्या काळामध्ये असं वाचन झालं की खूप वाचन मला. काही जरा थोडंसं ताणतणाव आलं की वाचन करीत बसायचं. मग ते धार्मिकच म्हणून असं नाही, कुठलंही वाचन करीत राहायचं. आणि त्याच्यामध्ये मला काही गोष्टी मिळायच्या. पण मन उदास होण्यावर एक मार्ग मला सापडायला लागला. हे वाचायचं, हे ज्ञान झालं, परंतु एक आपल्याकडे एक शक्ती असली पाहिजे. हं? आणि ती शक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती असली पाहिजे. हं? मग त्या दृष्टीनं आपण अभ्यास करूया. मग त्यामुळे मी धार्मिक ग्रंथ वाचायले, आयुर्वेदामधले काही समजा पुस्तकं होती, ती पुस्तकं आमच्या घरामध्ये पुस्तकाचं म्हणजे एक छोटंसं वाचनालयासारखंच होतं. घरात वडिलांना पण आवड होती, चुलत्यांना आवड होती, त्याच्यामुळे पुस्तक कुठलं काय आले तर पुस्तकं आणायचे. पुस्तकच माझे गुरु असं म्हणायला काय अडचण नाही. आणि मी पुस्तकं खूप वाचायचं. भाऊ पण कधी आलं तर ग्रंथालयामधून पुस्तकं आणून टाकायचं घरी, ती अर्धवट वाचायचा आणि त्या ठेवून द्यायचा तिथं. मग आम्ही बसायचं त्याला वाचायचं. एका एका दिवशी भाऊ नेऊन देईल म्हणून रात्री रात्री वाचून काढायची पुस्तकं. कादंबऱ्या वाचल्या, तसं काही नाही. असं साहित्य असं सोडलंच नाही पुस्तकातलं. खूप वाचन केलं. त्याच्यामुळं माझ्यामध्ये बरेचसे बदल होत गेले. पण माझं मन कुठंतरी एक उदास होतं. उदास म्हणजे आपल्याला करायचंय काय नेमकं, हे असं मन कधी कधी. तर मग फक्त आपल्याला वडिलांनी एकदा लहानपणी सांगितलं होतं, देवा देवा कर बसायचं. तर मग म्हटलं ही नामस्मरण, जप अशा गोष्टी केल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळतं. आपलं मन उदास होणारं हे जरा प्रसन्न होतं. म्हणून मी कधी कधी काहीच सुचाना गेलं, वाचन बी करू वाटणं गेलं, अभ्यास बी करू वाटणं गेलं, तर त्यावेळेस मी जप करायचा. जप म्हणजे बऱ्याच वेळेस मी एका जागेवर बी नव्हतं करत, असं चालताना बी जप करायचं. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सुद्धा सांगत असतो की जप करा, तुम्ही कुठेही करा, प्रवासात करा, कुठेही करा. कारण जप केल्यानंतर ही बरं वाटतं. ही माझा अनुभव आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या अनुभवातूनच तुम्हाला सांगत असतो. जपाचा एवढा प्रभाव आहे
की मला हे ऑटोमॅटिक कळलं, मला कुणी सांगितलं नाही. आता मी लहानपणी गुरु केले, मला केलं म्हणजे मला जग कळत नव्हतं त्यावेळेस, एवढं काही कळत नव्हतं. बहीण भाऊ आम्ही एकत्र बसूनच म्हणजे तिघांनी एकच गुरु केले. वडिलांनी त्यावेळेस सांगितलं गुरु करावं लागतं केले, पण त्यावेळेस मला काही एवढं कळत नव्हतं, मी कळता नव्हतो त्यावेळेस मला गुरु करून दिले होते. कारण धर्माप्रमाणे गुरु असावा अशी पद्धत आहे. आणि मला गुरु कोण, दत्तगुरूची. कारण आमचं जी घराणं आहे, आमचं कुलदैवत आहे दत्तात्रय महाराज. त्याच्यामुळं आम्हाला दत्तगुरूचेच गुरु असणार ना. परंतु मी शिवभक्ती करतोय हे बऱ्याच जणांना, काही जणांना खटकत होतं. कारण आमच्या घरातले इतर चुलते सोडता इतर लोकांना ही गोष्ट खटकत होती. कारण दत्ताचं करत नाही हे, आणि हे महादेवाचं करतंय, महादेवाचीच पूजा करतंय, महादेवाचंच जप करतंय, महादेवाचंच बरेचशा गोष्टी करतंय, आणि महादेवाचंच मंदिराचं म्हणजे ते शिवलिंग स्थापन केलंय, म्हणजे हे ना दत्तात्रेयचं करायला सोडून हे असं कसं काय वेगळ्या लाईनला. म्हणजे एक लोकांमध्ये एक भेदभाव देवाविषयी. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज होता गावामध्ये बी की महादेव ही लिंगायत लोकांचाच आहे, इतर लोकांचा नाही. म्हणजे तसे छाप बसले खेड्यामध्ये. पण मला तसं कधी मला देवाविषयी भेदभाव वाटला नाही कधी. कारण लहानपणापासूनच मला शिवाची भक्ती, अगर त्याच्यामध्ये माझं मन रमायचं, मला कुठंतरी बरं वाटायचं. अगर मी काही मनामध्ये इच्छा प्रगट केली तर मी शिवापाशी प्रार्थना केली, मला हे पाहिजे. मी काय प्रार्थना काय शास्त्रशुद्ध अशी थोडीच होती, मला त्यावेळेस काय कळत होतं. आता समजा मला कळतं ही बाजू वेगळी, परंतु त्या काळी लहानपणी मला अशा गोष्टी काही कळत नव्हत्या. मी सहज प्रार्थना म्हणजे काय करायचं नसतं, काय देवा महादेवा मनातले मनात म्हणायचं मला हे पाहिजे ते पाहिजे. अगर काय मनामध्ये सतत इच्छा प्रगट करायची आणि ती व्हायची माझी इच्छा पूर्ण. याच्यामुळं एक महादेवामध्ये आणि माझ्यामध्ये एक नातं निर्माण झालेलं होतं. त्याच्यामुळं मी महादेव सोडू शकत नव्हतो. लोक काही म्हणू, कुणी काही नावं ठेवू, काही करू, पण हे माझं नातं होतं ते तुटत नव्हतं. लोकांच्या नावं ठेवण्याकडे मी पाहत नव्हतो. आणि चाललं होतं एवढं उदास झालं की जप करणे, आणि मी शेतामध्ये तिथं जाऊन बसायचं. आणि त्यावेळेस मला काही कल्पना सुचायच्या, बऱ्याचशा कल्पना, बऱ्याच म्हणजे आपण काय करायचं, अगर काय करावं. त्यावेळेस बऱ्याचशा कविता वगैरे लिहिलं, बऱ्या काही मला सुचायचं, कथानक काहीतरी लिहिणं, अशा काही बऱ्याच वेळेस मी तिथं बसून शेतामध्ये बसून समजा मी नाटकं लिहिली, एकांकिका लिहिल्या. ते असं करून मग मला ते ओढ लागली. कारण रेडिओ ऐकल्यामुळे मला कथा लिहावी, काही लिहावी असं वाटायचं. आणि असं करता करता ते रेडिओ ऐकत असल्यामुळे माझा रेडिओ ही सतत ज्यावेळेस काम करायचं नाईटनं, संध्याकाळच्या वेळी शिवणकाम, त्यावेळेस रेडिओ असायचा बरोबर. आणि मला कुठंतरी अजून वाटायला लागलं की मी रेडिओवर काहीतरी लिहून हे करावं, कथा सादर करावी अथवा गाणं काहीतरी करावं, एक मनोमनी वाटू लागलं. आणि त्या काळी आता बऱ्याच जण रेडिओ माहीत बी नसतील आताच्या मुलांना, पण त्याकडे एक रेडिओ म्हणून एक माध्यम होतं, मनोरंजन, ज्ञान, सर्व गोष्टीसाठी ते एक प्रभावी माध्यम, आवाजातलं माध्यम. त्यावेळी टी व्हीचा प्रसार नव्हता, मोबाईल तर नव्हते. मग मी एकदा ती पत्र लिहिलं रेडिओला, म्हणजे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राला. तर मग ती असं पत्र वगैरे लिहिण्यात, मग ती 15 पैशाला कार्ड होतं ते, त्याच्यावर लिहिलं असं काही कथा वगैरे करायची असं तसं काहीतरी, मी आठवत नाही मला. आणि त्यांचं कालांतराने एक 10-15 दिवसानंतर त्यांचं उत्तर आलं की तुम्हाला ह्या दिवशी अमुक दिवशी तुम्ही तिथे या. तर मग मी त्या पत्राच्या पत्त्यावर उत्तरावर मी औरंगाबादला गेलो. पहिलीच वेळ होती औरंगाबादला जायची, कारण औरंगाबाद 200-250 किलोमीटर आहे आपल्यापासून, कधी गेलेलो नाही. आणि त्यावेळेस काही रोड चांगले नव्हते, 5-7 तास लागायचं.
मग मी पहिल्यांदाच गेलो आणि एक कुठंतरी मी सांगितलं वडिलांना की मला आकाशवाणीवर बोलवलंय म्हटलं. अं, हे तिथं काहीतरी आवाजाची टेस्ट आहे, काहीतरी असं तसं. तर म्हणले त्यांना बी आनंद झाला, अरे पोरगं आपलं रेडिओवर चाललंय म्हणून. हं. त्यांनी समजा माझ्यासमोर काही आनंद व्यक्त केला नाही, पण इतरांना सांगायला की आमचं बारकं पोरगं ना अं, रेडिओवर का रेडिओला बोलवलंय रेडिओवाल्यांनी. हं. असं म्हणायचे, म्हणजे आकाशवाणीवर बोलवलंय त्याला. तर मग मी जायचं ठरवलं, गेलो. आणि तिथली थोडीशी मज्जा सांगतो मी. हं? कारण माझं राहणीमान इतकं काही स्टँडर्ड वगैरे काही नव्हतं. हं? आता करायचंच तर मी लिहिलं होतं कथानक आपलं ते, आणि गाणं एक लिहिलं होतं. हं? आणि ते गाणं घेऊन गेलो. आता गाणं बी थोडंसं पाठ केलं होतं. आणि आता मला काय त्याच्याविषयी जास्त ज्ञान नव्हतं गाण्याविषयी, आणि फक्त हे नाटकातलं असल्यामुळे कथा वगैरे बोलू शकत होतो. हं? पण आता दोन्ही बी मी टाकलं होतं. आता नेमकं माझी कशाची टेस्ट घेणार आहे तिथं, हे मला माहीत नव्हतं. मी गेलो. मग तिथं गेल्यानंतर सगळं कावराबोरा झालो. आणि योगायोगाची गोष्ट अशी होती की तिथे आमच्या गावाशेजारी एक धारूर म्हणून आता समजा तालुका आहे तो, मोठं गाव होतं. त्या धारूरचे अ, अनंत काळे म्हणून उद्घोषक होते आकाशवाणीला, औरंगाबाद आकाशवाणीला. हं? ती खूप दिवसाची गोष्ट आहे. आता ती नसतील बी ती, त्यावेळेसच वयस्कर होते. तर मी गेलो आणि मग ती ज्यावेळेस पत्ता वगैरे ती पाहिला, आणि त्या अनंत काळेपर्यंत गेलं की कुणीतरी म्हणलं की बाबा तुमच्या तिकडल्या भागातलं, केस पसल्या भागातला एक मुलगा आलाय म्हणले. आणि तर ते अनंत काळे आले म्हणले, बघितलं म्हणले, कुठून आला रे तू? म्हणलं जाणेगाववरून आलो. अरे जाणेगाव, असं का? हां. तर म्हणले जाणेगाव आपल्या धारूर शेजार, धारूरच्या जवळचं ना? म्हणलं हो. तुम्ही म्हणलं तर म्हणलं मी धारूरचाच आहे म्हणले. असं आहे का? बरोबर, नमस्कार म्हणलं. तर मग म्हणले काय करायचं आहे म्हणलं, ही तुमचं लेटर आहे म्हणलं. मग बघितलं म्हणले, हां ठीक आहे ठीक आहे, टेस्ट करायची तुझी आवाजाचे चेकिंग, तुला काय येतं ते पाहायचं आहे म्हणले. तर म्हणले ठीक आहे. मग घेतलं बोलवून त्यांनी, आणि माझी आवाजाची रेकॉर्डिंग करायचं म्हणजे. मग पहिल्यांदाच मी काचामध्ये बंद झालो. हं? ते स्टुडिओमधलं काय, मी पहिल्यांदाच मला ती थोडंसं घाबरल्याने झालो. मग मधून आवाज आला की घाबरू नको घाबरू नको, काही नाही. हां, मी एकटाच मध्ये. आणि ते कर म्हणले सुरुवात. हां, थोडेसे मी आपलं काहीतरी कथानक सांगितल्यावर काहीतरी केलं. हां, आणि नंतर मग आता गाणं हां गाणं म्हण म्हटले. मग गाणं एकदम मला आठवलं की आता गवळण एक म्हणत असं मी. हां, आणि गवळण म्हणलं थोडीशी एक झलक त्यांना चेक करायचं होतं माझं. हं? तर मी चालू केलं आपलं. वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले, वारियाने. लगेच स्टॉप टॉप टॉप म्हणले. ओके ओके केलं. आणि मधून आवाज आले, हां अरे म्हणले जरा वरल्या सुरात घे, वरल्या सुरात, वरल्या पट्टीत. हं. मग आम्हाला लगेच आता वरली, इतकं काही ज्ञान नव्हतं मला गाण्याचं, पण आवड म्हणून असं वरडायचं. हं? वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले. हा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मग ते लगेच झालं की एक 2-4 मिनिटातच आमचा कार्यक्रम आटपाला. आणि मग झालं, स्टुडिओ उघडला, घेतलं मध्ये बोलवून, पुन्हा मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. आणि ते अनंत काळेनी मला म्हणले, अरे म्हणले तू खेड्यामधून आलास, तुझी कमाल आहे म्हणले, पण वागा म्हणजे तू आलास याच्याबद्दल मला चांगलं वाटलं, तू आपल्याकडे आहेस, पण तुला गाणं जमत नाही रे म्हणली. पण तुझी धडपड पाहून मला
कुठंतरी तुझ्यासाठी काहीतरी करावं लागतंय. हं? तुला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे म्हणले. तू काय कर म्हणले, हे गाण्याच्या काही भानगडीत पडू नको. हं. मग मी आपलं हां म्हणलो. तू चांगलं बोलू शकतोस. म्हणजे बोलण्यात तुझ्यात आहे म्हणले, बोलण्यामध्ये तुझा आवाजाचा आहे. तर आवाजाचा बोलण्याच्या योगे तू कथा करू शकतोस. म्हणजे कथा वगैरे सांगू शकतोस रेडिओवर. याच्यावर तुझा भर ठेव आणि कथा लिहित जा म्हणले, गोष्टी लिही. हं? तर त्याच्या योग्य तुझा आवाज आहे म्हणले, गाण्या योग्य तुझा आवाज नाही. हं? कारण मी तुला पुढे भविष्यात काही करायचं असेल तर तू ह्या पद्धतीनं चाललास तर तुझा त्याचा उपयोग होऊ शकतो. अनंतकाळ म्हणजे ब्राह्मणाचा माणूस. हं? आणि त्यानं म्हणजे इकडल्या ओळखी सांगितलं म्हणले, जाणेगावला म्हणले जे विठ्ठल बुवा म्हणून येतात ते माझे चुलतेत म्हणले, की येत नाहीत का भटपण करतात ना म्हणले, पूजा वगैरे, ते माझे चुलते. मग ते विठ्ठल पंत जी येत होते, विठ्ठल बुवा म्हणून होते, ते आमच्या वडिलांचे ओळखीचे होते, ते येत होते आमच्या घरी वगैरे. तर त्याच्यामुळे ती माहिती, हां हां म्हणलं येतात आमच्या घरी. मग ती अशी ओळख सांगितली. कर म्हणले, प्रयत्न कर आणि तुला माझ्याकडून शुभेच्छा, असं वगैरे वगैरे चांगलं गोड बोलले. आणि म्हणले आता जाशील कसं, कळतंय का तुला? म्हणलं हां कळतंय कळतं. मग त्यांनी आपलं झालं आणि मला पाठवून दिलं. तर अशा पद्धतीनं माझं पहिलं आकाशवाणीची टेस्ट झाली. फक्त एक थोडासा आनंद वाटला की माझ्यामध्ये एक आवाजाचं जी स्वर, त्यांचे काही असं ए ग्रेड ब्रेक ग्रेड काही ते प्रकार होता. हं? तो म्हणजे आहे आवाजाला, आहे कुठंतरी एक त्यांनी सांगितलं म्हणून. आणि नंतर पुढे मी केले कामं, म्हणजे कथा वगैरे रेडिओला सांगत होतो मी पुढे. पण ते नंतर बोलूया त्याविषयी. मग हे तिथून आलो. पण इकडे गावामध्ये बी खूप चर्चा झाली. आता हे तर थोडंच प्रसारण झालं नव्हतं त्यावेळेस त्याचं रेडिओवर माझं काही, फक्त म्हणजे आवाजाची चेक झालं. आवाज पुढे काय, याचा पुढे उपयोगाचा आहे का नाही हे बघण्यासाठी एक परीक्षा होती, आवाजाची चाचणी, चाचणी परीक्षा म्हणून. तर त्या चाचणीमध्ये एका चाचणीमध्ये, गाण्याच्या चाचणीमध्ये नाही पण कथाकथन वगैरे अगर बोलण्याच्या ह्याच्यासाठी मी समजा योग्य आहे असं मला कळवण्यात आलं. हं? आणि अशा पद्धतीनं माझे हे पण गोष्टी करत होतो. कारण मी तुम्हाला हे सांगतोय का, की मी बऱ्याच गोष्टीचा अनुभव घेतला आहे. हे देवदेवचा नाही तर मी इतरही गोष्टी शिकत होतो. मला नवीन नवीन काही काही शिकायची खूप आवड. हं? आज जे समजा बऱ्याच जणांनी मला ऑल ज्ञान गुरु म्हणतात, तर त्याचं कारण, अगर मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर मी बोलू शकतो, सांगू शकतो, याचं कारणच ते की मी असं कुठलं क्षेत्र सोडलं नाही की त्याच्यामध्ये मी थोडा तरी अनुभव घेतलेला आहे. हं? प्राथमिक माहिती घेतलेलीच आहे. कारण मला आवड होती काही ना काही शिकायची, काही नवं काही करायचं. हं? काहीतरी सतत करत राहा. कारण ही करत राहण्याचा उद्देश म्हणजे ज्यावेळेस मी निराश होतो त्यावेळेस माझी ही छंद बाळगत असे, ही छंद. म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगतो, तुम्ही ज्यावेळेस आपण निराश होतो कुठल्याही गोष्टीमध्ये, त्यावेळेस एक काम करायचं, आपला जो आवडता छंद असतो त्याच्यामध्ये थोडंसं मन रमवायचं. एक जगण्यातला एक आनंद भेटतो. हं? आणि छंदामुळे आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि काहीतरी आपण करतोय, एक नाविन्य, एक नवीन काहीतरी निर्मिती करतोय, याचा एक आनंद असतो. म्हणून आपले छंद नुसतं पोटासाठीच पळायचं नाही, आपले छंद सुद्धा बाळगणं गरजेचं असतं. नुसता पैसा पैसा करून, आता बरेच लोक त्यांना कामापुढे इतर गोष्टीपुढे छंद वगैरे आपले बाळगत नाहीत, काही करत नाहीत. तर आपले छंद सुद्धा जोपासणं तितकंच गरजेचं आहे. त्याला वयाची आट नसते. हं? वयाचं काही नसतं, लहानपणीच करावे तरुणपणीच करावे असं काही नाही. ती ही छंद ही आपण मरेपर्यंत आपण जोपासू शकतात. हं? तर आजच्या या गोष्टीमध्ये, अगर आजच्या ह्या भागामध्ये मला एवढंच सांगायचं की मी छंद बाळगत होतो. पुस्तक वाचन, संगीत, कथा गोष्टी सांगणं, अशा गोष्टीचे छंद पण मी करत होतो. नाटक बी तुम्हाला सांगितलं पाठीमागे. हं? तर म्हणजे हे आपले आवडते छंद जोपासा. हं? मी चित्र बी काढत होतो, हे पण सांगितले तुम्हाला एका भागामध्ये मी. तर तुम्ही सुद्धा तुमचे छंद बाळगावे. आणि माझा ही जी आत्मकथनाचा कार्यक्रम आहे तो तुम्ही जरूर ऐकत जा. कारण का, तर अजून बऱ्याचशा गोष्टीत आपल्याला
ही शिवोपासनाच नाही निसती तर याच्यात मी घडलोय कसं, माझं जीवन कशा पद्धतीचं होतं, मी इथपर्यंत आलो कसं, या गोष्टी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ही जरूर माझं आत्मकथन ऐकत जा. जसा वेळ भेटेल तसा ऐका. हं? एवढी तुम्हाला मी विनंती करतो आणि आजचा भाग इथेच थांबवतो. परत भेटणारच आहे पुढील भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.